6:30ची 6:30ला प्राणायाम करायचा आहे. हो हो करतो ते. 6:30 त्याच्या अगोदर 6:30च्या उठावं लागतंय. सगळं प्रातर्विधिक म्हणजे आंघोळ सुद्धा व्हावं लागते. हो हो 6:30ला हो आंघोळ करून 6:30ला सकाळी हो पूर्वेकडे तोंड करून बसायचे. पूर्वेकडे तोंड करून बसायचे 6:30 वाजता. बरोबर. आसन मांडी घालायची आहे. आता घातली तशीच आहे. तेच बरोबर आहे. ही वरी पाय ही वरी पाय असं अवघडत नाही. अवघडत असं साधं बसायचं, सरळ बसायचं, मांडी घालून बसायचं, मांडी घालून बसायचं. शीतासन पद्मासन नाही, मांडी घालून बसायचे. आणि सकाळी 6:30ला दिवस कधी कधी उगवलेला नसतो, अनेक वेळा नसतो आणि पावसाळ्यात तर दिसतच नाही. तरी परंतु याही काळात 6:30ला बरोबर 6:30 वाजले तिकडं पूर्वेकडं तोंड करून बसायचंय आणि ध्यान करायचंय. सुरुवातीला सूर्याचं ध्यान करायचे. सूर्याचं ध्यान म्हणजे कल्पनाच करायची. आपण सूर्य बघितलेला आहे, सकाळचा बघितलेला आहे, उगवता बघितलेला आहे. त्यावेळेस उगवलेला असेल लागत नसेल पण आपण तर उगवत्या सूर्याचं ध्यान करणार आहोत. सकाळचा लालगुंज सूर्य आपण त्याचं ध्यान करणार आहोत. ध्यान करणार आहोत म्हणजे कल्पना करणार आहोत. सूर्य उगवलेला आहे, लालगुंज आहे अशी कल्पना करायची. आणि ध्यान करायचे 3 मिनिटं. ओंकार म्हणायचं आहे. ओंकार ओंकार म्हणजे ओम. कसं म्हणायचं ते सांगतो. म्हणायचे ओंकार. नंतर प्राणायाम आहे. नंतर प्राणायाम आहे. ओंकारानंतर प्राणायाम आहे. प्राणायामात श्वासाचा संबंध आहे. डाव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, इकडून डाव्या बाजूने आपल्या, आणि उजव्या बाजूला सोडायचं. त्याच्यासाठी ही 2 बोटं, उजव्या हाताची ही 2 बोटं 2 बाजूला 2 ठेवायचे. डावीकडून श्वास घ्यायचा आहे, इकडून घ्यायचा श्वास, इकडची बंद, अंगठ्याकडची बंद. श्वास घ्यायचा आहे, दमानं घ्यायचा आहे, पोटभर घ्यायचा आहे श्वास, आणि इकडून सोडायचा आहे पुन्हा उजवीकडून श्वास. दमानं घ्यायचा आहे आणि दमानं सोडायचं आहे. हे 3 मिनिटं ओंकार, 3 मिनिटं प्राणायाम, 3 मिनिटं. लक्षात आलं का? म्हणजे कसं करायचं? डाव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, उजव्या बाजूने सोडायचं आहे, दमानं सोडायचं. हे करताना ध्यान करायचंय, सूर्याचं करायचं. हे करताना प्राणायाम करताना डावीकडून श्वास घ्यायचा, ध्यान सूर्याचं करायचं. ध्यान करताना सूर्याचे उगवत्या सूर्याचे. शरीरात सगळ्या चैतन्य भरतं आणि